हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. तर आज मी कारले फ्राय बनवणार आहे. या पद्धतीने जर कारले फ्राय बनवले तर खूप छान असे लागतात, कडू लागणार नाही. थोडेफार तर कडू लागणारच, कारण जर कारले कडू नाही लागले तर ते कारले कसले. आणि मला तर खूप आवडतात कारले. तर मी ह्या पद्धतीने सगळे कारले कापून घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये मी आता मीठ मिक्स करून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मी हे असेच ठेवणार आहे. त्यानंतर ह्याला मीठ लागल्यानंतर ह्याच्यातला जो कडवटपणा असतो तो कमी होतो आहे. तर हे आता 10 मिनिटानंतर मी चांगले चुरून घेणार आहे आणि ह्याच्यात जे एक्स्ट्रा पाणी असतं ते निघून जाणार आहे. तर हे जे असे चांगलं चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं निघालं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता इथे पाणी सगळं निघालेलं आहे आणि आता हे फेकून द्यायचं आहे. त्यानंतर मग एका पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर हे मी असेच तव्यावर टाकून घेणार आहे, तेल न टाकता. आणि त्यानंतर झाकण ठेवून आणि 5 मिनिटं असेच वाफवून घेणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता इथे कलर चेंज झालेला आहे कारल्यांचा. त्यानंतर मग मी ह्याच्यावर लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यावर वरून मी तेल सोडलेलं आहे आणि छान असं परतून घेणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आणि 5 ते 10 मिनिटं वाफवून घेणार आहे आणि त्याच्या आधी झाकण काढून मधून परतत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असे कारले मस्त असे कुरकुरीत फ्राय झालेले आहेत.